ज्या वेळेला मला आठवतंय मुख्यमंत्र्यांनी कळवलं होतं की कुठल्याही अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये आपण जाऊ नका. पहिलं पत्र होतं ना, तेही नाकारलं. माझं नाहीच. कसं काय, तुम्ही कसं काय नाकारता? 1 तास आपण प्रेस घेतला, त्यातली 10 सेकंद पण आपण खरं नाही बोलला. आणि मला असं वाटतं, ज्याला आपण बदल्यांमध्ये स्थगितीचे हे प्रकरण कॅश फॉर पोस्टिंग हे पहिला घाट घातला गेला. माझं म्हणणं आहे, तुम्हाला अधिकार दिले द्यायलाच पाहिजे, पण कर्तव्य तर करा. काल परत एक पत्र पाठवलं, माझ्या नावावर कुठलंही. अरे, प्रशासन हेच वाट बघतंय कधी एकदा त्या महापौरांचे सगळे अधिकार काढून घेतोय आणि फक्त प्रशासनच या सगळ्या गोष्टीला निर्णय घेतील. अहो, तुम्ही महापौर का बसवला जातो? आपला 1888 नियमन अधिनियम हे सगळं वाचताय की नाही? तुम्ही पत्र देऊन कबूल करताय की हे काही अधिकार मला ठेवू नका, माझं नाव घेऊ नका. चांगलंच हे केलं. खरं म्हणजे दोन्ही अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला जे अधिकार आहेत महापौर पदाला ते वापरले पाहिजे आणि ते लोकांसाठी वापरले पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, काय चाललंय? आणि तुम्ही ज्याचा उल्लेख करताय कंटिन्यू, आज आम्हाला 138 पुरस्कार मिळाले. खोटं बोलण्यामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळू शकतो, आणि तुम्ही ज्याचा कंटिन्यू उल्लेख, त्याचा मला अजिबात लागत पण नाही किंवा मी ते लावून पण घेणार नाही. तुम्हाला आहे ना, दालनं आहेत ना, कोर्ट सारखं दालन आहे, आयुक्तांकडे दालन आहे, करा. आता याची शहानिशा झालीच पाहिजे. मी आयुक्तांकडे आत्ता जाणार आहे. बाबा, काय कुठले घोटाळे झालेत? महापौर म्हणून जसं तुम्ही काम करताय अशा चुका कधीही आमच्या झाल्या नाही. उलट मीडिया म्हणा किंवा जगात या मुंबई महापालिकेची कीर्ती असलेल्या आयुक्तांबरोबर राहून काम करून आम्ही ती मिळवली. भयानक विषाणूचं साम्राज्य होतं कोविड सारखं, त्या काळात आम्ही काम केलं. असं छान छान करून नाही, जे मिळेल एक दिवस उपाशीही राहिलो. आणि भयानक चाललेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा माननीय मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी त्या कॅश फॉर पोस्टिंग जे महापौरांनी पत्र दिलं होतं त्याला स्थगिती दिली. तुमच्या प्रत्येक पत्राला स्थगिती मिळते. काल स्टँडिंगनी तुमच्या वॉर्डमध्ये व्हिजिट घेतली. काल स्टँडिंगनी तुम्ही दिलेला प्रस्ताव नॉट टेकन केला. ही नामुष्की कोणाची आहे? याच्यावर तुम्हाला जरा पण मनाची नाहीच, जनाची तरी ते आहे का? वागण्यातून दिसते का? महिला म्हणून जेव्हा आम्ही एकमेकींबद्दल आदराने बोललं पाहिजे, पण ज्या दिवशी मी ठरवते की नाही आता या गोष्टीवर, त्याच दिवशी माती खायचीच आहे. काय चाललंय? तुम्ही जे काही माझ्या मिस्टरांबद्दल मला बरं वाटतं. कधी नव्हे तो किशोर पेडणेकर, म्हणजे माझ्या विभागातले लोक जर ऐकत असतील तर ते म्हणतील की त्या देव माणसाला या अशा बाईंनी का ओढलं. कारण कधीच ते रिटायर्डच काहीतरी 2023 ला झाली. मी महापौर असताना पण सकाळी उठून जॉब करत होते स्वतःचा, रात्री पण कोणाला दिसत नव्हते. आणि आले, जेवले की आपलं काम करायचं. कधी मीडिया म्हणून तुम्ही सांगू शकता कधी होते? त्यांच्या नावावर म्हणे कंपनी आहे, चॅलेंज आहे महापौरांना, थोबाडाला येईल ते बोललात का?
माझं पत्र येईल आज. खरं करून दाखवा, कुठली कंपनी माझ्या मिस्टरांच्या नावावर आहे. मी बाकी प्रताप तुमचे सांगणार आहे, येणार आता ते सगळ्यांचे येणार. फॅमिलीला घेतलात ना, आता येणार प्रताप. म्हणून म्हटलं जर्मनी ते परभणी, जिम सगळं येणार. घरात कोण कोणाशी बोलत नाही, कोण कोणाकडे वेगळा राहतो, सगळं येणार. आता मात्र नाक शाबूत राहील याची काळजी घ्या. कारण आरोप करताना प्रूफ द्या. मी प्रूफ देऊन बोललो असं पत्र देणार आणि भुकणार. ज्या गोष्टीचा तुम्ही आरोप करता त्या गोष्टीच्या चौकशा काही संपल्या, काही चालू आहेत. काय माझं काहीच प्रॉब्लेम नाही, कधीही करा, कुठेही करा, कशीही करा. म्हणून परत परत सांगते, जिम, जर्मनी ते परभणी, एखाद्यांच्या घरात घुसून त्या घराचा आखाडा करणं हे मला आवडत नाहीये, मी करू इच्छित नाही. परंतु जर आपण अशा प्रकारे आज ते कोटेजाचा तुम्ही प्रमोशन केलं, 2022 पासून दिवाळा निघालेला लास त्याचं तुम्ही प्रमोशन करता, याचा अर्थ काय काय घ्यायचं? म्हणजे ज्या गोष्टी नाही घडल्या, बरं त्याच्यात तुम्ही जे म्हणताय हे पत्र माझं नाही, ते पत्र सगळ्यावर आवक जावक. अगदी काल काय त्या कोण पीए, त्या पीएना तर आता ते यावंच लागणार आहे त्यांना, पण त्यांची टेप वाजवली, किती खराडी ती खोटी ती आता आणणार, त्या पण अडचणीत येणार. कारण तुम्हाला MS डिपार्टमेंट काम करायला बसवलंय, त्या उचापती करायला बसवलंय, हा पण प्रश्न येईल. त्यांनी नंतर हेही सांगितलं की माझ्या दालनात एक कागदांची मी माझे दिलेले पत्र, ती पत्राची उत्तर का दिली नाही हेच तर मी मागितलं. आणि आपल्याकडे ती आहे, म्हणजे काही चॅनलवाले असे असतात, ते आले होते. त्याच्यानंतर मी MS ला बोलवलं, MS असलेला स्टाफ त्यांना बोलवलं आणि म्हटलं द्या कागदपत्र माझी द्या. त्यांनी कबूल करावी की आम्ही त्या महापौरांची कागदपत्र दिली वैयक्तिक, मी कशाला मागू. त्यामुळे मला असं वाटतं फारच महापौरांचा कारभार बेताल चालू आहे. कुठल्याच गोष्टीचं त्यांना तारतम्य राहिलं नाही. ज्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे त्या गोष्टी फोकस होत नाहीयेत. फक्त मला द्या एवढंच चाललंय. आणि काल त्यांनी एक जे वाक्य वापरलंय, झारीतले शुक्राचार्य. मुळात झारीतले शुक्राचार्य कोणाला म्हणतात माहितीये का? जेव्हा स्वकीय त्रास देतात. आम्ही तर विरोधातच आहोत, आणि आम्ही विरोधात तर विरोधात 90% चूक आहे ती बोलणारच. पण झारीतले शुक्राचार्य हे कोणाचं नेतृत्व करत होते? ही दंतकथा ऐकून घ्या. राक्षसांचं नेतृत्व करत होते. कच, दमयंती, शुक्राचार्य, या सगळ्या गोष्टी जरा समजून घ्या. मग असे कोण राक्षस आहेत तुमच्या पक्षात की जे तुम्हाला त्रास देत आहेत? आणि झारीतले शुक्राचार्य आता शोधाच. तर तुम्ही एज्युकेशनला आणलातच अडचणी, अजून किती जणांना आणणार आहात? तुम्ही महापालिकेतल्या 3 अधिकाऱ्यांना आम्ही मागितल्या आता चौकशा. एक उद्यान अधीक्षक, एक गॅरेज प्रमुख आणि एक PRO प्रमुख, तिघांचे तुम्ही लेखी मागितले ना, येऊ देतात त्यांच्या चौकशा आता बाहेर. आम्ही मागतोय, तुमचं पत्र आहे म्हणून मागतोय. म्हणजे तुम्हाला महापौर म्हणून मान सन्मान, तुमचा रुतबा टिकावा म्हणून प्रत्येक पदाधिकारी, तिथला असलेला प्रशासनाचा कर्मचारी किंवा अधिकारी तुमचा रुतबा टिकावा
पण तुम्ही त्यांना अडचणीतच आणताय. बरं आहे, चांगलं चाललंय. आणि जे मी आता पत्र देईन त्याची नीट व्यवस्थित उत्तरच द्या. बघायचं आता. ताई, तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केला गेला महापौरांकडून की त्यांची कंपनी होती, कोविड काळामध्ये घोटाळा झाला. अमोली खाडे यांनी देखील पत्र लिहिलंय की माफी मागितली पाहिजे. तुम्ही देखील म्हणताय की या सगळ्या संदर्भात महापौरांनी चौकशी करून द्यावे. त्यामुळे आता नेमकं तुम्ही महापौरांना काय पत्रात अजून मागणी करणार आहात? कारण का तुम्ही म्हणताय नाही नाही, महापौरांचं बेताल वागणं आहे. खूप खोटं बोलतायत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा स्वार्थ आणि भ्रष्टाचार दिसतोय. कोटीच्या कोटी उड्डाणं लगेच हवी झाली. त्याच्यावर अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी रोख लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना पण मानी ह्यांना अशा झाल्या आहेत. सभागृह नेत्याचा कालच आपण पाहिलं, खाली बसा बसा म्हणते ना, बसाच. काय तुम्ही काय नळावर भांडायला उभे राहिला? ती भांडणं आता कमी झाली. आता सुशिक्षित झाली लोक, नळच राहिले नाहीत आणि भांडणही नाही राहिली. पण अगदी पदर बिदर खोचून काही गोष्टी चुकल्या पण असतील, मी त्यालाही डिनाय नाही करत. पण पालक म्हणून त्या सभागृहाचं तुमचं काम नाही. आणि आम्हाला जेव्हा वाटतं की अरे बापरे, महापौरांचं लक्ष नाही, मग आमच्या आयुक्तांचं लक्ष नाही, कोणतरी चुकीची माणसं बसली आहेत, त्याची शहानिशा करायला जाणं का ते आमच्या दृष्टीने अयोग्य कसं काय ठरू शकतं? उद्या कोण काय ठेवून गेलं तर तो काय फुटणारा बॉम्ब आहे किंवा काही असेल, ते काही एकाचच नाही घेऊन जाणार. आणि जर त्याची चौकशी, तुम्हाला काय इतकं लागलं मुळात याचं MS डिपार्टमेंट, आयुक्त डिपार्टमेंट यांनी या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे. तुम्ही चॅनलवाले पण आतमध्ये आलात तर तुमच्या चॅनलचं जे काही कार्ड आहे एक तर इथे लावा किंवा गळ्यात घाला. आम्हाला कसं कळणार तो चॅनलचा माणूस आहे? त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा घडू नये याच्या आम्ही कायम काळजी घेत राहू. पण महापौर जर अशाच बेताल वागायला लागल्या, खोटं बोलायला लागला, तर पुढचे सगळे दिवस कठीणाहून कठीण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रेणी कोटेच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतायत की माझ्या दालनातून असं कुठलंही पत्र आयुक्तांकडे गेलेलं नाही. म्हणजे वारंवार असं होतंय की अनेक वेळेला पत्र महापौरांच्या नावाने जातात, पण नंतर ते ही फॅक्ट डिनाय करतात की माझ्या नावाने कुठलंही पत्र गेलेलं नाही. आताही कोटेच्यांबद्दल ते बोलतात की मी असं कुठलंही पत्र शिफारसीचं लिहिलेलं नाही आयुक्तांकडे. पुण्यामध्ये ज्या काय कोणी आता आकांक्षा मालची